नमस्कार मंडळी, आज आपण विशेष प्रकारचे शंकरपाळे बघतोय जे की मी बनवले आहेत खपली गव्हापासून थोडाही मैदा न वापरता। त्यासाठी मी इथे 1 वाटीनी साजूक तूप घेतले। त्याच वाटीच्या प्रमाणाने मी इथे खांड घेतले। खांड हा अनरिफाइंड शुगरचा प्रकार आहे जो बेटर ऑप्शन आहे इन्स्टेड ऑफ यूजिंग शुगर। आणि त्याच वाटीने मी काय इथे पाणी घेतलेलं आहे। तर हे सगळं मिश्रण आपण थोडंसं हीट केले कारण की ते पूर्ण खांड त्यामध्ये डिसॉल्व झालं पाहिजे। आता हे मी आपल्या खपली गव्हाच्या पिठामध्ये टाकलेले आहे आणि जेवढं पीठ त्यामध्ये मावेल तेवढं घेऊन याचा एक असा घट्टसर गोळा केलेला आहे। आणि या गोळ्याला आपण थोडंसं अर्धा तास रेस्ट करायला ठेवून दिलेलं आहे। इकडे मी कढईमध्ये तेल घेतले आणि अर्धा तासानंतर हे पीठ मी थोडंसं हलकंसं थोडंसं मळून घेतलेलं आहे। आता हा व्हिडिओ ना माझ्या 6 वर्षाच्या मुलाने शूट केलाय जो चांगलाच व्हॉइस ओव्हरही करत आहे व्हिडिओ शूट करत असताना। बट मी त्याचा पार्ट जो आहे तो म्यूट करून टाकलाय कारण मला तुम्हाला ही रेसिपी सांगायची होती। तसंही मी तुम्हाला आता त्यात तो काय बोलतोय ते ऐकवते। आई हळू छाताला लागन, आई हळू छाताला लागन। आज माझी आई ना शंकरपाळे बनवू लागली आणि मी आईचा व्हिडिओ काढतोय पण मी आईच्या तो नंतर दाखवलं होतं आणि माझं पण दाखवलं होतं। आणि बघा कशी शंकरपाळे बनले आणि बघा ही चाकू निकलते माझी आई आणि छोटे छोटे पीसेस पण केले बघा हे इकडं। आणि आई उचलू तुला टाकणारे दाखवू का आणि दुसरं पीठ पण आहे तिकलं बघा टाकू का बघा तो आपलं पीठ टिकलंय। आता मी पॉज करतोय आणि आई माझी शंकरपाळे याच्यात टाकते बघा। आणि उडू पण शकतं कधी पण ते मी जाऊन नाही जाऊ शकत आता दाखवलं ते हा ना आई बघा म्हणते ना माझी आई तुम्ही नुसते म्हणत होते जवळ जा पण बघा माझी आई म्हणते ना उडू शकतं ते हो ना आई उडू शकतं का नाही उडू शकतं का नाही बघा मी म्हणत होता उडू शकतं ना ते। आता थोडंसं तेल माझं पायावर उडलं पण चटका नाही बसला। आणि थोडेसे शंकरपाळे बाहेर काढून दाखव स्टॉप करू। हे असं माझा मुलगा चांगलाच व्हॉइस ओव्हर करत होता। तर इकडे बघा तुम्ही शंकरपाळ्याला चांगली अशी लेअर पडली। ट्रस्ट मी गाईज इतके यमी आणि टेस्टी झाले होते ना शंकरपाळे। आणि त्यामुळं खपली गहू जे इथे मी वापरले आहे ना तर त्यामुळं थोडंसं ब्राउनिश कलर आला आहे आणि तुम्ही बघू शकता असं एक छान असं क्रिस्प त्याच्यामध्ये आहे। आणि खपली गहूचे तर फार सारे फायदे आहेत। ग्लुटेन फ्री आहे हा, लो ग्लायसेमिक इंडेक्स आहे, खूप हेल्दी आहे। तुम्ही नक्की या दिवाळीला असे शंकरपाळे ट्राय करा। आणि मी जिथून खपली गहू ऑर्डर करते ना त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे।